या राज्यात ग्रामविकासाचा एक नवा लँडमार्क ज्यांनी दिला ते पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब. गेली 50 वर्ष शिक्षकांच्या चळवळीमध्ये ज्यांनी वाहून घेतलं ते आदरणीय तात्या. व्यासपीठावरील माझ्या संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संघ शिलेदार बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण हक्क परिषद आणि महामंडळ सभा ज्या पवित्र भूमीमध्ये आज आयोजित केलेले आहे. मित्रांनो, राळेगण सिद्धी हा वैभव संपन्न असलेला परिसर आहे. भौतिक दृष्ट्या तर हा वैभव संपन्न आहेच, पण वैचारिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, नैतिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध असणारी ही माती आहे. ज्यावेळी या देशातल्या सामान्य माणसाचा अधिकार अडचणीमध्ये आला, त्यावेळी याच मातीनं दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक दिलेली आहे. अण्णासाहेब हजारे यांच्या पवित्र अशा भूमीमध्ये आज आपण महामंडळ सभा आयोजित करत आहोत. आदरणीय अण्णांना मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या व्यथा सांगितल्या. अण्णांनी पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब यांचंही नाव घेतलं. आम्ही सन्माननीय पवार साहेबांचीही भेट घेतली आणि आज दोघांच्या सूचनेवरून या ठिकाणी आपण एक शैक्षणिक मंथन करण्यासाठी या ठिकाणी ही परिषद आयोजित केलेली आहे. अण्णांचं वय 90 अधिक गेलेलं आहे. अण्णांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून सन्माननीय पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी राज्यातल्या तमाम शिक्षकांच्या वतीने सन्माननीय पद्मभूषण अण्णासाहेब हजारे आणि पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब यांनी त्यांच्या मातीमध्ये ही शिक्षण परिषद आयोजित करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात आदरणीय अण्णांचा आणि पवार साहेबांचा या ठिकाणी मी आभार मानतो. काय विलक्षण योग आहे. अण्णांनी आणि पवार साहेबांनी आजची 11 जूनची तारीख दिली. इतिहासाची पानं जर चालली तर शिक्षकांच्या आयुष्यातला वेदनेने व्याकुळ होणारा हा दिवस आहे. खरा तो एकाची धर्म, जगाला ज्याने सत्य आणि प्रेमाचा संदेश दिला, त्या साने गुरुजींना देखील ज्यांनी संस्काराची शिदोरी दिली, ज्यांचा वसा आणि वारसा घेऊन तमाम राज्याचा नव्हे तर देशातला शिक्षक वाटचाल करतो, त्या साने गुरुजींना देखील त्या व्यवस्थेनं निराश केला आणि या 11 जूनच्या दिवशी साने गुरुजींनी जगाचा निरोप घेतला. साने गुरुजींची आज पुण्यतिथी आहे. मी विश्वासाने पवार साहेबांना आणि जबाबदारीनं बोलतो. 75 वर्ष या घटनेला झाली. 75 वर्षानंतर सुद्धा साने गुरुजींच्या मनात आलेले निराशेचे मळक आज राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शिक्षकांच्या मध्ये पवार साहेब दाटून आलेले आहे. मागच्या महिनाभरात जर आकडेवारी पाहिली साहेब, मागच्या महिनाभराच्या आकडेवारीत राज्यातले किमान 10 ते 12 बळी या व्यवस्थेने घेतलेले आहेत. बेरोजगार कामाचा ताण असह्य झाला म्हणून कोकणामध्ये माझ्या एका तरुण सहकार्यानं आत्महत्या केली. जनगणनेच्या कामाला ज्यादा प्रेशर झाला. माझ्या मावळ तालुक्यामधली एक भगिनी मागच्या आठवड्यामध्ये घाई गडबडीमध्ये चिरडली गेली. ट्रकने तिला उडवला, अपघात झाला. जवळपास जनगणनेच्या कामामध्ये उन्हात होरपळून उष्माघातानं बळी पडलेल्यांची संख्या देखील आहे. या निमित्तानं मी सन्माननीय पोपटरावजी पवार साहेब यांना या ठिकाणी त्यांच्या मार्फत आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब यांना या ठिकाणी निमंत्रित करण्याचे आपल्या अनेक हेतू आहेत. या निमित्ताने कधीतरी आपल्या सरकारला विचारण्याची वेळ आलेली आहे की साने गुरुजींच्या आत्महत्येनंतर 75 वर्ष झाली, अजून किती बळी या व्यवस्थेला पाहिजे. राज्यातल्या या 10-12 ज्या दुर्घटनाग्रस्त शिक्षकांच्या घटना झाल्या,
एकाही जबाबदार शिक्षण व्यवस्थेतल्या अधिकाऱ्यानं कुठेही संवेदना व्यक्त केली नाही. मग असे अनेक वक्त्यांनी भाषणं फार वेगात केली, पण मी जबाबदारीने पवार साहेब सांगतो की आमची सभा राजकीय सभा नाही. ह्या सभेमध्ये कुठलाही राजकीय अजेंडा नाही. म्हणून मुद्दाम आम्ही अण्णांच्या या पवित्र भूमीमध्ये ही शिक्षण हक्क परिषद आयोजित केलेली आहे आणि तुम्हाला सन्मानित केलेला आहे. हे सगळं तुम्हाला सांगण्या पाठीमागचे कारण एक आहे की आदरणीय अण्णांनी आणि आपण आपली हयात या ग्रामविकासामध्ये घालवली. गाव बदललं तर देश बदलेल या गांधीवादी विचारसरणीतून अण्णांनी आणि त्यांच्या संस्कारातून तुम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतली आणि तुम्हीच सांगितलेलं की गावामध्ये जेवढं पावित्र्य देवळाला आहे, जेवढं पावित्र्य मंदिराला आहे, तेवढं पावित्र्य शाळेला देखील आहे. आज काय अवस्था आहे? अशैक्षणिक कामाच्या ताणामुळं मग असे अनेक वक्त्यांनी सांगितलं. तुमच्याही घरामध्ये आमची एक बहिणी शिकते, पण पवार साहेब जबाबदारीने बोलतो, परत दुःख शीतळ असतं ज्याच्या व्यवसाय तेव्हा कळेल. खरोखर विश्वासात घेऊन तुम्ही माझ्या बहिणीला आपल्या सौभाग्यवतींना विचारा की शिक्षकांचं जीवन आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची आपण जवळच्या राज्यातले कुठलेही पक्ष आले तरी आपल्या कार्यावरती त्यांचा विश्वास आहे. म्हणून या राज्यामध्ये आज शिक्षणाच्या प्रश्नावरती जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेऊ शकतात आणि कुठेतरी या शिक्षकांच्या वेदनेला वाट मिळू शकते. म्हणून माझी पहिली विनंती या व्यासपीठावरून आपल्याला असणार आहे की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत एक बैठक लावा. काय मागण्या आहेत आमच्या? आज हे अशैक्षणिक कामांची यादी जर तुम्ही काढली, आम्ही तुम्हाला एक ड्राफ्ट देणार आहे. जवळपास 150हून अधिकची कामं पवार साहेब. बरं, ही 150 जी कामं आहेत त्याच्यामध्ये यादीमध्ये नसलेली, उदाहरणार्थ मागच्या 2 महिन्यामध्ये आम्हाला गावाची मोकळी हिंडणारी कुत्री मोजायला लावली, अशी 50-60 कामे. यादीमधलं जे शालेय पोषण आहाराचं काम आहे ते दिसताना एक काम दिसतंय, पण त्या कामामध्ये 365 दिवस त्या कामामध्ये अर्धा दिवस जातो. नुसत्या शालेय पोषण आहारावरती जर बोलायचं म्हटलं तर किमान 1-2 तास पुन्हा. इतकी वाईट अवस्था आहे. आवाज खाजगीकरणाचा युग आहे. आम्हाला मान्य आहे या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये इंग्रजी भाषेचं आकर्षण आपल्याला टाळता येणार नाही. इंग्रजी शाळा बंद करा असाही आमचा अट्टहास नाही, पण मराठी शाळांना पार मरण पंथाला तुम्ही जर लावणार असाल तर निश्चितपणानं कुठंतरी उद्या जाऊन आज इंग्रजी शाळांच्या माध्यमातून या कुठंतरी संस्कृतीचा मोठा ऱ्हास होणार आहे. इंग्रजी माध्यमातून बाहेर पडलेली जी युवा पिढी आहे खूप वेदनादायी चित्र आहे. आणि म्हणून हे पुढे जात असताना आमच्या आणि एक गोष्ट अशी आहे की आज यायचा जमाना आहे. ज्या वेळेला अमेरिकेमध्ये 2 वर्षापूर्वी प्रश्नमंजुषा स्पर्धा विषयवार झाली, त्या स्पर्धेमध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रथम क्रमांक कुणी जिंकला माहिती आहे का? कुठल्या स्पर्धकाने कुठल्या विद्यार्थ्यांनी नाही जिंकला, AI प्रणालीला जिंकला. मग AI प्रणाली कुठे आणि आमचे हे संगणक निरीक्षक कुठे दाखवायचे आमचे जे काही व्यवस्थेमधले अधिकारी? एकदा आम्ही युडाएस भरल्यानंतर युडाएस वरून त्यांनी सगळा डाटा कलेक्ट केला पाहिजे. रोज शिक्षकांना एखाद्या संगणक निरीक्षणासारख्या साध्या लिंक आम्हाला रोज भरायला लावल्या जात आहेत. आमच्या साध्या मागण्या पवार साहेब, फक्त संवादाची गरज आहे. आमच्या आर्थिक मागण्या थोड्या मागं राहू द्या. साधे विषय आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम मानसिकतेवरती झाला आहे. शिक्षण हा मानसिकतेशी संबंध असणारी गोष्ट आहे. याचा विचारच कोणी करत नाही. मायकल एंजेलो जागतिक दर्जाचा मूर्तिकार, त्याला ज्या वेळेला विचारलं गेलं की तू प्रत्येक दगडामध्ये तुला मूर्ती कशी काय तू घडवतो, त्यावेळी पवार साहेब त्याने उत्तर दिलं, मी मूर्ती घडवत नाही, प्रत्येक दगडामध्ये मूर्ती असते. प्रत्येक दगडामध्ये मूर्ती शोधणारा मायकल एंजेलो, पण त्याही पेक्षा आज इथं जिवंत हरामासाची जी आमची लेकरं बाळं आहेत त्याच्यामध्ये उद्याचा डॉक्टर होमी बाबा आहे, उद्याचा डॉक्टर अब्दुल कलाम आहे, उद्याचा वैभव सूर्यवंशी आहे, उद्याचे पोपटराव पवार आहेत, उद्याचे अण्णासाहेब आझाद लपलेले आहेत. त्यांना शिक्षकांनी कधी वेळ द्यायचा? या गोष्टीवरती भौतिक विकासाच्या गप्पा गोष्टी खूप झाल्या. हा देश राज्य
राज्यघटनेवरती आणि लोकशाहीवरती चालतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे पवार साहेब, त्या धोरणामध्ये शेड्यूल 5 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सगळ्या प्रकारची अशैक्षणिक कामं मुक्त करू आम्ही. कुठे आहेत हे कामाची मुक्तता? आणि म्हणून तुम्ही राज्यघटनेला मानता, खाजगी शाळांची तुम्ही गुणवत्ता नाही म्हणून आज ओरडलं जातं. ज्या गुणवत्ता धारक त्या शाळा आहेत, ज्या शाळांचे पट वाढलेले आहेत, त्यांना वर्ष 6-6 महिने आपल्या जिल्हा परिषद स्तरावरून आणि शासन स्तरावरून त्यांना वर्गवाढीसाठी परवानगी दिली जात नाही. आणि याच्या उलट कुठे गेले तुमचे ट्रेन इंडिकेटर, कुठे गेल्या भौतिक सुविधा? एका आळीमध्ये 4-4, 5-5 शाळा इंग्रजी शाळांना परवानगी दिली जाते. आणि जी कामं तुम्ही आज शासकीय कामं म्हणता, त्यातलं एकही काम या खाजगी इंग्रजी शाळांना दिलं जात नाही. खूप मोठा उद्रेक आणि खूप मोठा असंतोष आहे. आणि हा असंतोष कुठल्या त्यांच्या आर्थिक मागण्यासाठी नाही. या संबंधामध्येही मी पवार साहेब आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी नमूद करतो. विशेषतः आता नव्याने एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे. अनेकांनी ते वदवलं आपल्याला, त्यांनी न्याय केलेला असेल, टीईटी. अहो आपलं सुदैव आहे, कोणी सर्व सुद्धा करायला तयार नाही. पाठीमागच्या काळात 88-90 पासूनचे पुढं गुणवत्तेने स्थानिक स्वराज्य संस्थेमधली टॉप मेरिटचे जे शिक्षक आहेत, ते शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भरती झालेले आहेत. आणि त्यांच्यावरती तुम्ही आज वयाची 50 ओलांडल्यानंतर, 4-2 वर्ष नोकरी झाल्यानंतर, 30-30 वर्ष त्यांनी सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती अविश्वास दाखवून सेवा म्हणजे भरतीपूर्व तुम्ही परीक्षेला सामोरे जायला लावता. शिक्षक जातीलही, उत्तीर्णही होतील, पण गुणवत्तेचं काय साहेब? कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद झाल्या, शिक्षण थांबलं. शिक्षकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना सावरायचा प्रयत्न केला. त्यात 2-3 वर्ष गेली. आता ह्या टीईटी मध्ये पुन्हा तुम्ही 28 पर्यंत, पुन्हा 28 पर्यंत मुदत वाढणार, पुन्हा 30 पर्यंत. याच्यामध्ये जर 5-5 वर्ष शिक्षकांची ते शिकण्यामध्ये परत गेली तर या गुणवत्तेचं काय? आपण गाव खेड्यात राहणारी माणसं आहे. हे साहेब कसं झालंय माहितीये का? सखूबाईला अख्ख्या भावकीनं पाहण्याचा कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर सखूबाईचं लग्न झालं. बिचारीचं लग्न झालं, प्रपंच तिचा 20-25 वर्षाचा झाला, मुलं बाळ झाली, नातवंड झाली, सुना आल्या, सखूबाईची आत्याबाई झाली. आणि मग आता सासऱ्याला आणि नवऱ्याला कुठंतरी लक्षात आलं की त्यावेळेला भावकी माझी मोठी असल्यामुळे आम्ही सुन माझी पत्नी नीट बघितली नाही, चांगली होती का गोरी होती, तिला परत पाठावर बसवा. आता त्या सखूबाईची आत्याबाई झाली. आता ती पाठावर बसल का ते पाठ त्या डोक्यात घालून सासरे. अहो साधा जनरल सेन्स आहे. खूप मोठा शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त होण्याची चिन्ह आहे. पवार साहेब आपण आयुष्य घातलं या ग्रामीण भागासाठी. या जर सरकारी शाळा जर आपण नाही वाचवल्या, या जर मराठी शाळांना तुम्ही जर आश्रय नाही दिला, तर आम्ही सध्या सेवेमधली असणारी नोकरी आमची पूर्ण करू. पण उद्याची सेनामातीमध्ये हात घालणाऱ्या बहुजन गोरगरीब कुटुंबातल्या माय माऊलीची जी लेकरं आहे, ती उद्या या खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये कुठेही टिकणार नाही. बरं, एका पाठीमागून एक. आता नुकतंच आमच्या संभाजीनगरच्या अध्यक्षांनी सांगितलं, विधान भवनामध्ये राज्यातल्या शिक्षकांची गुणवत्ता, शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांना कुठल्या सुविधा दिल्या पाहिजे, याचं मंथन होण्याच्या ऐवजी एक लोकप्रतिनिधी साधे खूप खालच्या थरावर, पवार साहेब तुम्ही जरी त्याचं ऐकत नसाल, तुम्ही ऐकू शकत नाही, एवढ्या खालच्या भाषेमध्ये शिक्षकांच्या वरती अविश्वास. काय त्यांची भाषा की 90% शिक्षक दारू पितात. अहो 50-60% महिला आहेत त्या राज्यात. काय सभ्यता आहे, काय संस्कृती, कुठल्या दिशेनं आपण हे राज्य घेऊन जातोय? आणि म्हणून शासनाशी आमचा कुठल्याही स्वरूपाचा आमचा कुठला व्यक्तिगत भेदावे नाही. आमची एक अपेक्षा आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पवार साहेब तुम्ही हे पोचवलं पाहिजे, तातडीनं बैठक लावली पाहिजे. आता नवीन एक फंड आलाय, कुठल्याही शिक्षक संघटनांशी संवाद साधायचा नाही. हे कुणाचं? जवळ
अख्खा मंत्रिमंडळ आमच्या संघटनेच्या व्यासपीठावर आधारित तात्यांच्या पुण्याने येऊन गेलेलं आहे. त्यांची सगळ्यांची आश्वासन आहे, पण अधिकारीच ऐकत नाही. मग नेमकं या अधिकाऱ्यांना काय साध्य करायचंय हे कधीतरी विचारलं पाहिजे. साहेब, साधी गोष्ट सांगतो, आज आमच्यावरती राज्य न्यायालयाचं आहे का आमच्यावरती राज्य सरकारचं आहे हे आम्हाला शोधायची वेळ आली. प्रत्येक बाबतीतला प्रत्येक विषय न्यायालयामध्ये घातला जातो. आता साधी गोष्ट आहे, पदवीधर वेतन श्रेणीचा विषय. ज्या शिक्षक जे BA, MA, BSc झालेले आहेत, ज्यांनी उच्च विद्या संपादन केलेले आहे, त्यांना वरच्यावर तुम्ही काम देताय, त्यांना वेतन दिलं पाहिजे. पण एकाला वेतन द्यायचं 300, दोघांना वेतन द्यायचं. गेला विषय न्यायालयाने निर्णय दिला, सगळ्यांना पदवीधर वेतन श्रेणी नियमाप्रमाणे दिली पाहिजे. पुन्हा अधिकाऱ्यांची काय भूमिका पवार साहेब, की जे कोर्टात गेलेत तेवढ्यांना दिली. राज्यातल्या 6-6.5 लाख लोकांनी सगळ्या प्राथमिक माध्यमिकची पण हित अवस्था आहे, त्या सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीला न्यायालयात जायचं नाही. आज TETचा प्रश्न तोही न्यायालय, पदोन्नतीचा प्रश्न तोही न्यायालय. सगळ्याच विषय जर न्यायालयात जात असतील, न्यायालयासाठी तुम्ही जर हा न्यायालयात हा विषय आहे म्हणून जर हात वर करणार असतील, तर याच्या पाठीमागं उद्याचं जे भविष्य आहे प्राथमिक शाळांचं खूप अंधारामध्ये आहे. आणि मित्रांनो, मला तुम्हाला या निमित्तानं, या महामंडळ सभेच्या निमित्तानं तुम्हालाही या निमित्ताने एक विनंती करायची. एक लक्षात ठेवा, पानिपतची ज्यावेळेला तिसरी लढाई झाली, तिसरी लढाई आपण हरलो. ती लढाई आपण जी हरलो तिथे कुठे आपले मराठी शौर्य दाखवायला कमी पडले नव्हते, पराक्रमाला कमी पडले नव्हते. आपला जो पराभव झाला तो उतावीळपणामुळे पराभव झाला असं माझं मत आहे. ज्या वेळेला अफगाणांच्या वरती हल्ला चालू होता, तोफखान्याचा मारा चालू होता, आपण लढाई जिंकत होतो. पण लढाई जिंकणं मला श्रेय मिळायला पाहिजे. पायदळ घोडदळ पुढे सरलं, ते एवढे जवळ जाऊन बसले की तोफखाना बंद करावा लागला. मित्रांनो, पराभव झाला. आज आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरामध्ये काही लोकांच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. लोकांना पर्याय नाही, अन्याय होतोय. संघटनेकडे विनंती केली, संघटनेनं किमान साहेब जबाबदार मंत्री महोदयांच्याकडे नगरविकास, ग्रामविकास आणि शिक्षण तिन्ही विभागाच्या आम्ही मंत्री महोदयांच्याकडे, त्यांच्या सेक्रेटरींकडे किमान मी गेल्या वर्षभरात ऍडमिशन झाल्यापासून मी त्याचं रेकॉर्ड ठेवलेले माझ्या अधिकृत पोस्टच्या निमित्तानं 50 वेळा निवेदन समक्ष भेटून समजावून सांगून 50 वेळा वर्षात दिलेले. 50 वेळा तुम्ही जर तुम्हाला अर्ज निवेदन करूनही जर दखल घेतली जात नसेल तर फार मोठी शोकांतिका आहे. तुम्हीही सावध व्हा. उद्याच्या काळामध्ये न्यायालयीन लढाई करत असताना खूप सावधपणाने आपल्याला पुढे जावं लागेल. आपला आजच्या महामंडळ सभेचा जो पहिला जो ठराव आहे तो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आदरणीय सन्माननीय पोपटरावजी पवार साहेब आणि अण्णासाहेब हजारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांबाबत बैठक घडवून आणावी, हा आपला पहिला ठराव आहे. दुसरा आपला जो ठराव आहे, आता जे सगळे जे लढे हे सगळे लढे आता न्यायालयात पोहोचलेले. म्हणून आपण कुणीतरी श्रेष्ठ माणसांनी कुठेतरी न्यायालयामध्ये जायचं. आता कालचा प्रकार साहेब, सेवा ज्येष्ठ प्रमोशनचा आत्मा आहे हो. आणि या निकालाचा आधार घेऊन नको ते प्रयोग सुरू झाले. आता त्या प्रकरणामध्ये राज्यातून अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी उद्योग केले, सबळ पुरावे दिले नाही, तयारी केली नाही, ती केस डिसमिस झाली अशी माझी माहिती. म्हणून जर अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका. आणि त्याची जबाबदारी मी स्वतः माझ्यावर घेतो की आम्ही तिथं संघटनेत तिथं पोहोचायला पाहिजे, म्हणजे सामान्य माणूस त्याला न्यायालयात जायची वेळ येणार नाही. काम मोठं आहे. आणि म्हणून हे शिवनी ते आपल्याला असं सांगते की कुठलंही युद्ध जर करायचं असेल तर ते युद्ध जिंकण्यासाठी करायचं असतं, हरण्यासाठी करायचं नसतं. म्हणून उद्याच्या काळामध्ये ही जर आपल्याला आता ही सगळी लढाई दिल्लीमध्ये गेली, चलो दिल्ली. म्हणून त्या सुप्रीम कोर्टामधले हे जे काही सगळे संबंधित विषय आहेत, सगळे विषय संच मान्यतेसहित साहेब, संच मान्यतेचा साधा प्रश्न आहे. तुम्ही अधिकाऱ्यांना आमच्या समोर बसवा. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो. शेड्यूल 10 मध्ये स्पष्टपणाने सांगितलेलं आहे, विद्यार्थी शिक्षक प्रमाण दिले, त्याचे पुरावे आम्ही दिले की बाबा केंद्र सरकारने कायदा केलाय,
RT आहे, तो कायदा मोठा आहे. 10,000 पदं कमी केली गेली, आमचं कुणीही ऐकलं नाही. ती लढाई आता सर्वोच्च न्यायालयामध्ये. म्हणून आपला जो दुसरा ठराव आहे की उद्याच्या काळामध्ये न्यायालयीन लढाई, नुसती रस्त्यावरची आंदोलन करून काही चालणार नाही. उद्याच्या काळामध्ये न्यायालयीन लढा लढण्यासाठी राज्यभरामध्ये आपले सगळ्या नव्या जुन्या शिक्षकांचे प्रतिनिधी घेऊन एक आपल्याला लीगल टीम आपल्याला करावी लागेल. मंजूर आहे का? एक लीगल टीम आपण 11-13 लोकांची या ठिकाणी तात्यांच्या परवानगीनं करू आणि त्या बाबतीमध्ये उद्या लढत असताना चांगल्या स्वरूपाचे चांगले एक ज्येष्ठ जे वकील आहेत त्यांची मदत घेऊन हे शिक्षण आपण निश्चितपणाने वाचवायचा प्रयत्न करू. जुनी पेन्शन साहेब, हा वर्षानुवर्षाचा प्रत्येक व्यासपीठावरून दिला जाणारा हा प्रश्न आहे. जर लढणाऱ्या सैन्याला त्याच्या भवितव्याची जर हमी दिली तर तो त्याची कुर्बानी तुम्हाला देईल. आणि म्हणून या पेन्शनच्या बाबतीमध्ये देखील आपण संवेदनशीलपणानं या राज्य सरकारनं पाहिलं पाहिजे. साहेब, आता हे सगळं होत असताना हे आमचे 2 मार्ग झाले. एवढं करूनही जर आपल्याला जुमानलंच नाही तर करायचं काय? मगाशी संभाजीनगरच्या अध्यक्षांनी प्रश्न आपल्याला केलाय. हे बघा, विद्यापोटी आपण म्हणतो ना ब्रह्मराक्षस, वाघ म्हणलं तरी आणि वाघोबा म्हणलं तरी आपला जो लढा आहे हा लढा कुठला राजकीय लढा नाही. आपला लढा आपल्या आत्मसन्मानाचा, आपल्या नोकरीच्या संरक्षणाचा आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचा आहे. आणि म्हणून साहेब, वास्तविक माझा तुमच्यासारख्या ऋषितुल्य माणसापुढे एवढं मी बोलणं योग्य नाही, पण समोर बसलेल्या माणसांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, प्रचंड चीड आहे आणि त्याला कुठेतरी वाट करून दिली पाहिजे म्हणून ही भूमिका मी मांडतो. जर आपला 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन 2 महिन्यावरती आलेला आहे. 2 महिन्यामध्ये लोकशाहीतले सगळे अर्ज विनंत्या सगळे मार्ग आपण अवलंबू आणि जर आपल्याला या बाबतीमध्ये जर अपेक्षित यश मिळालं नाही तर आदरणीय तात्यांना मी राज्य संघाच्या वतीने विनंती करतो की यंदाचा 5 सप्टेंबर हा कुठल्या शिक्षक सन्मानाने नसेल तर शिक्षक आक्रोशाने राज्यभर साजरा होईल आणि त्या दिवशी सन्माननीय आदरणीय तात्यांनी आदेश द्यावेत. हा आपला एक तिसरा ठराव आहे. पण निश्चितपणाने त्याची वेळ येणार नाही. सन्माननीय पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब यांचं सामाजिक जीवनातलं कार्य मोठं आहे. गावखेड्यातल्या शाळा वाचवण्यासाठी अण्णासाहेब हजारे यांच्या मदतीनं सन्माननीय पोपटराव पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडून आणून निश्चितपणानं मार्ग काढतील अशी आशा आपल्या राज्यातल्या सगळ्या शिक्षक प्रतिनिधींच्या वतीनं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.